टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा 2024च्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, जास्तीत जास्त माझ्या भावी शिक्षकांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा। बघूया तर काय आहे अपडेट। बघा, या ठिकाणी शिक्षक पात्रता परीक्षा 2024च्या संदर्भात तुम्ही बघत आहात की ई निविदा सूचना निघालेली आहे आणि आपल्याला बघायचं की सर कधी ही परीक्षा होणार आहे, म्हणजे टीईटी पेपर 1 असेल, टीईटी पेपर 2 असेल, हा कधी होणार आहे आपल्याला बघायचं आहे। तुम्ही बघू शकता बघा, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या वतीनं एक निविदा निघालेली आहे। बघा, ही निविदा कशाच्या संदर्भात आहे तर लगेच तुमच्या लक्षात येणार आहे। ही निविदा आहे आपल्या टीईटी या परीक्षेच्या संदर्भात, म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा 2024च्या संदर्भात आहे। काय सांगते बघा, या ठिकाणी काय सांगितले, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुण्यानं जाहीर ई निविदा सूचना या ठिकाणी सांगितलेली आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेस OMR आधारित ऑफलाईन परीक्षेच्या कामकाज सेवा करण्यासाठी निवडी करता ई निविदा मागवण्यात संस्था या ठिकाणी निवडी करता बघा ई निविदा मागवण्यात येत आहे। याचा अर्थ असा आहे की ही परीक्षा 100% आता आपल्याला कळलेलं आहे की ऑफलाईनच होणार आहे। म्हणजे मागे जशी तुमची परीक्षा ऑफलाईन झाली तशीच ऑफलाईन होणार आहे, ऑनलाईन होणार नाही, हे तर स्पष्ट होते। आणि ही परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी, ही परीक्षा कंडक्ट करण्यासाठी, हिचं या ठिकाणी कामकाज सुरू होण्यासाठी या ठिकाणी ज्या काही संस्था असतात या संस्थांच्या माध्यमातून टेंडर मागितल्या जाणार आहे। मग हे नेमकं ज्या संस्थेला हे काम पाहिजे असेल त्यांना निविदा फॉर्म भरण्यासाठी सुद्धा तारीख दिलेली आहे। बघा, वेबसाईट दिलेली आहे। ही तारीख त्यांनी 19/7/2024 पासून ते 31/7/2024 पर्यंत या ठिकाणी त्या कंपन्यांना, त्या संस्थेला फॉर्म भरायचा आहे। मग आता ही परीक्षा घेण्यासाठी या संस्थेला हे टेंडर दिले जाणार आहे। मग ते कोणाला जाते, कोण कशा पद्धतीने घेते, हेही आता या ठिकाणी म्हणजे प्रगतीपथावर हे काम चालू आहे। याचाच अर्थ टीईटी परीक्षा लवकरच होणार आहे, तुम्ही तयारीला लागायचं आहे आणि या निविदेच्या माध्यमातून ही परीक्षा ऑफलाईन होणार आहे हे मात्र आता निश्चित झालेलं आहे। बघा, आता बघितलं होतं एक आपण अगोदर एक बातमी आली होती की टीईटी परीक्षा ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये या ठिकाणी होणार आहे। मग गाव सर खरंच ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये ही परीक्षा होणार का? आता आपण बघूया। बघा, आता या ठिकाणी जाहिरात दिलेली आहे, निविदा सूचना या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। आता बघा, इथं तुम्ही बघू शकता की याच्यानंतर आता सर्वात महत्वाचं आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये, एक माझा अंदाज सांगतो मी, ऑगस्ट महिन्यामध्ये या टीईटी परीक्षेची जाहिरात निघणार आहे, लक्षात ठेवा। याच्यानंतर सप्टेंबर, लक्षात ठेवा, ओके, म्हणजे सप्टेंबरचा शेवटचा आठवडा किंवा या ठिकाणी ऑक्टोबरचा पहिला आठवडा याच्यामध्ये तुमची ही ऑफलाईन परीक्षा होणार आहे। याच्यासाठी निविदा निघाली, याचा अर्थ हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की ही निविदा टेट भरती संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण आपल्याला माहिती देऊन जाणार आहे। हा एक अंदाज आहे की सप्टेंबरच्या लास्ट किंवा ऑक्टोबरचा पहिला आठवड्यामध्ये तुमची परीक्षा होईल, ऑगस्ट महिन्यामध्ये जाहिरात येईल। म्हणून तुम्ही आत्तापासून तयारीला लागा, आत्तापासून तुम्हाला तयारी करायची। याच्यासाठी आपल्या विश्व मराठी ऍप्लिकेशनवरती अतिशय महत्त्वपूर्ण अशी बाल मानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र यासाठी बघा अतिशय महत्त्वपूर्ण 30 गुणांची 299 रुपयामध्ये आपण बॅच घेऊन आलेला आहे। जबरदस्त अशी बॅच आहे, 1 वर्षाची व्हॅलिडिटी तिची असणार आहे। जेणेकरून पुन्हा तुम्हाला बघा, जर GK-GS घ्यायचं असेल तर 299, परिसर अभ्यास 299, सामाजिक शास्त्र 299 आणि मराठी सारखा विषय 299 रुपयामध्ये तुम्हाला आपल्या विश्व मराठी ऍप्लिकेशन नंबर 2 वरती या ठिकाणी मिळणार आहे। त्यासोबत तुम्हाला जर टेस्ट सिरीज लावायची असेल तर पेपर 1 ची टेस्ट सिरीज, पेपर 2 ची टेस्ट सिरीज, 10 पेपर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। तर एक डेमो टाकलेला आहे, हे सुद्धा तुम्हाला 99 रुपयामध्ये पेपर 1, 99 रुपयामध्ये पेपर 2 ह्या टेस्ट सिरीज मिळणार आहे। म्हणून आता जास्त वेळ न लावता आतापासून तयारी लागा। टीईटी परीक्षेबद्दल या ठिकाणी सरकारनं हे या ठिकाणी टेंडर मागितलेले, तर लवकरात लवकर कोणाला तरी ती निविदा सूचनेच्या माध्यमातून ते मिळणार आहे। म्हणून कृपा करून तुम्ही आता जागे व्हा आणि यशस्वी व्हा। धन्यवाद।